पुण्यातला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात असलेला दुमजली पूल म्हणजेच डबल डेकर पूल जो आहे तो कालपासून म्हणजेच रविवारी दिनांक 8 मार्चपासून खुला करण्यात आला होता। या पुलाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि यावेळेस अनेक मान्यवर देखील या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस उपस्थित होते। अजितदादा यांच्या पत्नी म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार या देखील या समय उपस्थित होत्या आणि काल पुन्हा एकदा सर्वांनाच अजितदादा पवार यांची एकदा आठवण झाली, कारण की या पुलाचं श्रेय सर्व मान्यवरांनी सर्व नामांकित मान्यवरांनी अजितदादा पवार यांना दिलं होतं। कारण की याच्या अगोदर देखील जुने पूल पाडून नवे पूल बांधण्याचे जे आदेश अजितदादा पवार यांनी दिले होते त्या आठवणींना देखील काल उजाळा मिळाला होता। आणि हा जो डबल डेकर पूल आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील असं म्हणलं की या पुलाला आता स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात येणार आहे। आणि ह्या पुलाबद्दल आपण बघायला गेलो तर डबल डेकर म्हणजे कशा अनुषंगाने डबल डेकर आहे तर या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा गाड्या ये जा करतायत आणि त्याच ठिकाणी उजवीकडे याच पुलाच्या वरनं मेट्रोला जाण्यासाठी अजून एक ब्रिज किंवा पूल आहे तो तसा बांधण्यात आला आहे। त्या हिशोबाने हा डबल डेकर पूल आहे, म्हणजे खालनं नागरिकांची ये जा असणार आणि वरनं मेट्रोची ये जा असणार। आणि जर तसं बारकाईने बघायला गेलं तर औंध, बाणेर, पाषाण अशा विविध ठिकाणाला जोडणारा हा पूल बांधण्यात आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामधनं। आणि जर आपण ह्या गोष्टीबद्दल अजून बारकाईने बोललो तर पुणे विद्यापीठ असा परिसर आहे की एक प्राईम टाईम आला की तिकडनं ट्रॅफिक आणि तिकडनं सुटणं म्हणजे पुणेकरांना वेगळं सांगण्याची गरज नाही किती त्रास होतो त्या गोष्टीचा। पण आता हा पूल बांधल्यानंतर अशी अपेक्षा देखील करण्यात येत आहे की आता ट्रॅफिक कमी होईल आणि बरेचसे नागरिक वरनं ट्रॅव्हल करण्यामुळे खालच्या लोकांना देखील तेवढेच एक टाईम मिळेल का खालचं जे ट्रॅफिक कंजेशन आधी ज्या प्रमाणात होतं ते आता कुठे ना कुठेतरी कमी होईल अशा देखील अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत। हा पूल साधारण 1.5 किलोमीटर भरचा पूल आहे, जाऊन येऊन दोन्ही बाजूनी हा तसा पूल आहे, जायला पण आणि यायला पण। आणि आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे पुलाचं काम चालू आहे आत्ता या ठिकाणी माझ्या मागे देखील म्हणजे एक्झॅक्टली समोर जो परिसर आहे त्या ठिकाणचं थोडंसं अगदीचं काम बाकी आहे। तो जो पुणे ग्रामीणला जो रोड हेड करतो त्या ठिकाणचा हा भाग आहे। आता थोड्या दिवसांनी हा देखील चालू करण्यात येईल अशी माहिती आपल्याला मिळते आहे। मग या ठिकाणी इकडनं जे सरळ ज्यांना बाणेरला जायचं आहे, पाषाणला जायचं आहे ते ह्या ठिकाणावरून देखील एक्झिट घेऊ शकतात आणि काही लोक सरळ देखील जाऊ शकतात। आता या पुलाबद्दल म्हणजेच डबल डेकर जो पूल बांधण्यात आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये, या पुलाबद्दल तुम्हाला देखील काय वाटते तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशुक आशिष।